देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पीएनजीसाठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. पाईपलाईन असतानाही कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यामध्ये सिलेंडर बंद होऊ शकतो. त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन. मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा. एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच रीत. काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक हैराण. रत्नागिरीत एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार. एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणामध्ये होणार. जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा. अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर. खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड. ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर. जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी. ओळख असणं म्हणजे कृत्यामध्ये सहभागी असणं होत नाही. खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती. घटनेचा निषेध करतो. खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी. आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण. मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर. खरातला सरकारनं राजमान्यता दिली होती. संजय राऊतांचा आरोप. तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. राऊतांचा दावा. आजपासून आयपीएल स्पर्धेचा रणसंग्राम. गतविजेत्या बंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी सामना रंगणार.